नमस्कार, मी पंकज सावंत. आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत आणि आज आम्ही आलेलो आहोत वसई विरारमधील वाघोली या गावामध्ये. आणि वाघोली या गावामध्ये श्री स्वामी समर्थांचा मठ आहे, तिथे आपण आलेलो आहोत. कोकणाची आठवण येते बाई इकडे आल्यानंतर. मस्त वाटतं ना. पण हिरवळ अशी आहे की जसं कोकणात असतं ना तसंच आहे. लोक चालत पण जातात रे इकडे. लोक इकडची राहणारी जातात, राहणारी वगैरे चालत वगैरे पण जातात. चालत जातात. आता हे सगळे जातात ते मठात लोक जाणारे. दादर वरून पण येतात, तुला माहिती आहे? दादर मुंबई दादर मुंबई सगळीकडनं येतात. चालत जातात ते तिथून जातील नाही, नाक्यावरून रिक्षा पकडून जातील ना. हा, ते मंदिर आहे त्यांचं वाघेश्वरी मंदिर. ओल्ड एज हाऊस, वृद्धाश्रम. रुद्राश्रम. गणपती मंदिरकडे जाणारा मार्ग. आपण बोलणार आहोत ज्या स्वामी समर्थांचा मठ ज्यांनी स्थापन केला इथे, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, नाव काय तुमचं? नमस्कार, मी जयवंत नाईक. श्री स्वामी समर्थ हा मठ वाघोली गावामध्ये आहे आणि ह्या मठाची जी उत्पत्ती म्हणा किंवा याची स्थापना जी आहे ती 2 ऑक्टोबरला ह्या वर्षी 2025लाच झालेली आहे. आणि त्या दिवशी दसरा होता आणि गुरुवार होता, त्यामुळेचा मुहूर्त समजून आम्ही त्या दिवशी याची स्थापना केलेली आहे. या मुहूर्ताच्या अगोदर सांगतो, ह्या 28 दिवसात बनलेला मठ आहे आणि मुंबईतला भव्य असा मठ, जे बसण्या उठण्यासाठी, पारायण करण्यासाठी, उपासना करण्यासाठी चांगला स्पेस आहे आणि चांगल्या निसर्गाच्या वातावरणात आहे. ह्याच्या अगोदर जर तुम्ही बघितलं तर त्या बाजूलाच अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे, जे साधारणतः 26 वर्ष अगोदर बनलेलं आहे आणि ते भूमिगत आहे. अंडरग्राऊंड आहे, पूर्ण लाकडामध्ये आहे आणि त्याला जवळजवळ आज 26 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. नाही एक इच्छापुरी गणपती मंदिर आहे. ओके, ही जी त्या ठिकाणी मिळाली मूर्ती आहे त्या ठिकाणी आपण बसवलेलं आहे. आणि ही रामाची मूर्ती ज्या वेळेला आपल्या अयोध्येला प्राणप्रतिष्ठापना झाली, ओके, त्यावेळेला आपण इथे इथे रामाची प्राणप्रतिष्ठापना केलेली आहे. मूर्तीची आणि त्या प्रोग्रामला जाण्याचा आपल्या शनी मंदिरामुळे आम्हाला योग आलेला आणि मी त्या प्रोग्रामला हजर होतो, त्यामुळे त्याचा आनंद आम्हाला त्यावेळेला घेता आला. आणि या ठिकाणी विविध प्रकारच्या अशा पूजा अर्चा ज्या लोकांच्या अभिषेक ज्याला करायचे आहेत ते अभिषेक करू शकतात. त्यावेळेस असं होतं की आता हे नाही, renovation बनवलं त्याच वेळेला. त्याच वेळेला हे आजपासून बनवलेलं. 26 वर्ष अगोदर असंच असं असं फक्त लाईट्स जरा वाढवले, बाकी काही लाईट्स change. वाढवले. बाकी काय नाही. बाकी 26 26 वर्षापूर्वी आहे वर्षापूर्वी तसंच असंच आहे. आता इथे बाहेर दर्शन घ्या असं डायरेक्ट. बाहेर जर गार्डन मध्ये तुम्ही बघितलं तर अमरेश्वर महादेव आहे, ते पण स्वयंभू आहे, त्याला पण 26 वर्ष झाली. म्हणजे हे कॉन्सेप्ट काय आहे? म्हणजे तुम्ही गार्डन मध्ये विविध फोटो काढायला वगैरे काय आहे, सगळे- लोकांना बाहेर गेलं तर असं आता नॉर्मल ज्याला आपण म्हणू की सामान्य कुटुंबाला खर्च करण्यासाठी खूप ठिकाणी जाऊन, म्हणजे रिसॉर्टवर जाणं आणि अशा मॉलमध्ये जाणं खर्च करण्यापेक्षा धार्मिक स्थळी येऊन त्यांना हे सगळ्या गोष्टी मिळाव्या आणि त्या फ्रीमध्ये असाव्या. त्यामुळे दर गुरुवारी इथे लोक असतात, त्यावेळेला आपण महाप्रसाद असतो, त्यात लोकांचा पण सहभाग असतो, त्यामुळे त्यांना इथे बसण्या उठण्यात, सेल्फी काढण्यात, फोटो काढण्यात खूप आनंद येतो. त्यामुळे नवीन नवीन आपण सेल्फी पॉईंट्स बनवलेले आहेत. आता आपण पाहणार आहोत स्वयंभू अमरेश्वर महादेव मंदिर.
आता जे आपण आहोत ना, हे अमरेश्वर महादेव मंदिर आहे. हे त्यावेळेलाच तयार केलेलं आहे. 2001ला जेव्हा मिळालं त्यावेळेस इथे त्याची स्थापना केलेली आहे. ज्या वेळेला इच्छापूर्ती गणपती मंदिराची स्थापना दोन्ही एकत्रच केलेलं आहे. दोन्ही एकत्रच या मंदिराची स्थापना. येस. पण हे खूप भारी वाटते जे आपण जे गार्डन स्पेस जे बनवलंय लोकांना. गार्डन मध्ये हे माझं म्हणजे कसं एक स्वप्न होतं की लोकांनी झोपाळ्यांमधून बसून आपल्या फॅमिलीला खायला द्यावं, बसावं, उठावं आणि ते निःशुल्क असावं. कारण पैसे देऊन तुम्हाला कुठेही अशा गोष्टी मिळतात, पण फ्रीमध्ये जेव्हा मिळतं तेव्हा त्याला स्वामी पावल्या म्हणा किंवा गणपती पावल्याचं एक आभास होतो. चांगलं बरं वाटतं मनाला की बाबा आपल्याला काही खर्चही येत नाही त्या गोष्टीसाठी. आणि दरवेळी शनिवारी शनी मंदिरला भंडारा असतो. संध्याकाळच्या वेळेला गर्दीही असते या ठिकाणी. हा, साधारणतः एक 400-500 लोक असतात आणि गुरुवारच्या दिवशी जास्त असतं क्राऊड. आणि आज तर तुम्हाला माहिती आहे की आज त्याचा दिवस आहे, तर रामनवमी असल्यामुळे रामाचा जन्माचा दिवस असल्यामुळे इथे आज क्राऊड जास्त आहे त्याच्यापेक्षा एरवीपेक्षा. दर अमावस्येला बाळूमामाचा भंडारा असतो आणि दर शनिवारी शनी मंदिरला भंडारा असतो. आरतीची वेळ झालेली आहे, पण आरतीला चाललेलो आहोत. आणि ह्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्ही येताना बघितलं असेल, आमची ग्रामदेवता जी वाघेश्वरी माता मंदिर म्हणून ओळखलं जातं, ती पण खूप सुप्रसिद्ध आहे आणि आमची ती गावची देवी आहे. त्यामुळे येताना तुम्हाला इथली धार्मिक स्थळं सगळी बघता येईल. इथल्या हाकेच्या अंतरावर म्हणजे 1 किलोमीटर अंतरावर तुम्ही गेलात तर शनिदेवाचं मंदिर आहे आणि बाळूमामाचं जे संत बाळूमामा जे आपण म्हणतो आदमापूरचे बाळूमामा, धनगर समाज ज्याला जास्त मानतो, ते इथून 1 किलोमीटरवर अंतरावर आहे. आणि या कॅम्पसमध्येच तुम्ही बघितलं तर आम्ही गोशाळा केलेली आहे. मेंढी माऊली आणलेली ज्या बाळूमामा त्याचे पालन करत होते. तर मग इथे काय करणार? हा ऍक्च्युली आमचा मानस असा आहे की येणाऱ्या भक्तांसाठी भंडारा आणि इतर एरवी जे काही मोठे प्रोग्राम होतात त्यावेळी बसण्याच्या उठण्याची चांगली व्यवस्था होऊन जाईल असं. आणि ही चेंज करायला लागतं त्यांना तर ते तिकडे त्या बाजूला ते करू शकतात. हा, आणि आराम करणं आहे, थोडं चेंज करणं आहे, वॉशरूम चांगले 2 रूम बनवायला मध्ये जायला आहे की बंद आहे? आहे.
हे आमचं छोटंसं मेंढी माऊलीचं घर आहे. ओके हे आदमापूरहून स्पेशली मामांच्या तळावरून आणलेले मेंढ्या आहेत. ओके. आणि ह्याला त्याचं वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य असं की त्याला देव मानतात हा. आणि धनगर समाज याला भरपूर मानतं ओके. आणि त्यांची सेवा करणं. या आणि दोनच होत्या पहिल्यापासून? नाही, आता आणल्यापासून आम्ही 2च आहेत हा. सध्या. हा. आणि या ठिकाणी आम्ही गोशाळा केले. हे आता आम्ही 10 आणणार आहोत अजून. ओके. पण त्याची व्यवस्था सगळं झाल्याशिवाय आणणं योग्य नव्हतं म्हणून आम्ही थांबलो. तर झालंय, हा गोशाळा बनवलेला आहे. या ठिकाणी 4 गायी आहेत. हा, भरपूर आहे, छान आहे, भरपूर जागा पण आहे. साधारण जागा 2 एकरची जागा आहे. ही तुम्ही घेतली विकत की नाही, तुमचीच वडिलोपार्जित जागा आहे. होती? हे वडिलोपार्जित आहे. वडिलांची कृपा आहे, त्यामुळे ह्या गार्डनला वडिलांचं नाव आहे. ओके. या रस्त्याला वडिलांचं नाव दिलेलं, भाऊ फुलारे म्हणून नाव दिलेलं आहे. म्हणजे तो जो रस्ता आतमध्ये येतो त्याला भाऊ गावात. गावातून येणारा तो वागेश्वरी माता मंदिरचा रस्ता आहे. पण आपल्या मठाला येणारा जो रस्ता आहे या साईडला कंपाऊंडच्या वेळी, त्याला भाऊ फुलारे मार्ग म्हणून आपण नाव दिलेलं आहे. आणि हे गार्डनला पण भाऊ फुलारे गार्डन असंच म्हणतात. या ठिकाणी माझ्या काकाच्या नावाने, मी आप्पा फुलारेच्या नावाने हा हॉल आहे. ओके. या ठिकाणी आपण भक्त निवास समोर आहे आणि ह्या ठिकाणी आपण भंडाऱ्यासाठी लोकांसाठी बसण्याची चांगली व्यवस्था होती. लोकांना आता येणाऱ्या काळात Yes, भक्त yes. निवास वगैरे सगळं सगळ्या मिळणार. सुविधा सगळ्या मिळतील. करायलाच लागणार, कारण लोकांचं आवक वाढलेलं आहे आणि लोकांना ती सुविधा दिली तरच लोक येतील. चांगलं बरोबर. बसण्या उठण्याची व्यवस्था केली तरच त्यांना आनंद मिळेल. आता आणि वसई विरारमध्ये असं कुठली जागा नाहीये बसण्या उठण्याची. म्हणजे त्यामुळे एकदम त्याला म्हणा- शांतीचं हा, ठिकाण शांततेचं. म्हणून हे Yes, तुमचं yes, yes. वाघोलीतलं एक स्वामी समर्थांचा मठ म्हणून वाघोली हे- आता थोड्या दिवसात तीर्थक्षेत्र म्हणून नावाजला येईल. कारण आताच लोक बाहेरून कुठून येतात. म्हणजे काही जण मी बरोबर. बघितलं तर कोण कोल्हापूरवरून येतं, सांगलीवरून येतं, काही अहिल्याबाई होळकर नगरमधून येतात. बरोबर. म्हणजे आपला आनंद होतो की एवढ्या दूरवरून लोक इथे येतात. त्यामुळे खूप चांगलं वाटतं. वाघोली हे त्यातून नाव त्याच्या- ऐकलं होतं पहिलं की वाघोलीचं खूप वेगळाच इतिहास इतिहास. म्हणून तेव्हा समोर आले. वाघोली पण हा आता एक पाठ कसा आहे, तीर्थक्षेत्र आता म्हणून वाघोली समोर तीर्थक्षेत्र म्हणून चांगलं नाव रूपाला येतं. आणि वाघोली तसं पुण्याला पण एक वाघोलीला आहे. इथे आपलं वाघोली वेगळं, वाघोली आमच्या गावाचं नाव रोशन होतंय, आम्हाला बघून आनंद वाटतोय. आणि हे 2023 मध्ये लोकांपर्यंत इंस्टाग्राम आणि युट्यूबमुळे, तुमच्यासारख्या मित्रांमुळे ते लोकांपर्यंत गेलं आणि इथे लोकांची वर्दळ वाढली. पूर्वी एवढी इथे वर्दळ नव्हती. हे पूर्वी आमचं स्वतःचं फार्म हाऊस कम रिसॉर्ट होतं, ज्या ठिकाणी हजारो लोक यायची. त्याला हे मंदिर माहिती होतं, कारण ते त्यावेळेला या दर्शनासाठी, ध्यान धरण्यासाठी यायचे. आता आम्ही 2025ला 2 ऑक्टोबरला स्वामींचा मठ बांधला. आणि शनी मंदिर जे तुम्हाला मी सांगितलं ते साधारणतः आपल्याला 16 वर्षा अगोदर 2010ला आपण 28 मेला त्याची ओपनिंग केलेली आहे. आणि 9 मार्च 2023ला आपण बाळूमामाच्या मंदिराची स्थापना केली. बाळूमामाचं मंदिर पण 7 दिवसात झालेलं आहे. शनी मंदिर अवघ्या 90 दिवसात झाले. शनी मंदिराच्या ठिकाणी तुम्ही गेलात तर मला एवढा आनंद येईल की शनिवारी तिथे हजारो दिवे, जे लोक तेल वाहतात त्यांचं तेल एका ठिकाणी एकत्र केलं जातं आणि त्या दिवशी दीपोत्सव केला जातो. राहिलेल्या तेलाचं आपण त्यांना ह्यासाठी मसाजसाठी आयुर्वेदिक वनस्पती टाकून मसाजसाठी फ्री दिलं जातं.